मैत्रिणींनो नमस्कार. तर युवा मराठी चॅनलवर नवीन असाल तर युवा मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी ते आहेत, आता राणी ते सगळेजण आता घर सोडून जायला निघतात, कारण की त्यांना आता तिथून काढून दिलेलं असतं. त्यांचा खूप अपमान होतो. त्यामुळे आता राणी ते विचार करतात, आपण इथे आता थांबायचं नाही आहे, आपण आता इथून निघून जायचं, असं ते विचार करतात. आणि ते सगळेजण तिथून जायला निघतात आणि सगळेजण तिथून निघतात आणि जायला लागतात. तेवढ्यात आता इकडं तिकडे गेल्यावरती इकडे आता एका ठिकाणी अंधारात जाऊन बसलेले असतात ते. आता ते म्हणतात की आपण जायचं कुठं. राणी म्हणते की आता आपल्याकडे पर्याय नाही आहे, आपण वस्तीत जायचं का राहिला. तर मालती नाही म्हणते. मालती म्हणते मी नाही मोकळी त्या वस्तीत राहायला यायला. तर आता आबा म्हणतात मालती, आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे, वस्तीत राहिल्याशिवाय आपल्याला दुसरीकडे जायला जागा नाही, आपण वस्तीतच जाऊ. आणि आता राणी सगळं ठरवते. राणी म्हणते की हे बघा, त्यांना जर धडा शिकवायचा असेल ना, सगळ्यांनी आपण एकत्र येऊन एकत्र राहिलं पाहिजे, एकत्र एकमेकाचे मत मांडले पाहिजे, एकत्रच राहिलं पाहिजे. आपण आता एकमेकाविषयी वाईट विचार केला नाही पाहिजे. सगळ्यांनी एकमेकाचा विचार केला पाहिजे, तरच आपण एक होऊ शकतो. एक झालो ना तर मग बघू आपण काय करायचं पुढं, असं म्हणते. तर इकडं आता जे राजसाहेब महाडिक ते आहे, तर ते विक्रांत ते सगळेजण आता तिथले आबाने विक्रांत आबाचे इंद्र त्यांचे सगळ्यांचे फोटो काढून फेकून देतात. ते म्हणतात त्यांचे फोटो आपल्या घरात ठेवायचे पण नाही, आणि सगळे काढू काढू फेकून देतात आणि फोडून टाकतात. तर इकडं आता राणी इंद्र तिथे वस्तीत राहायला येतात, तिथे राहत असतात आणि रंगपंचमी तिथे पण खेळतात ते दोघेजण. आता इंद्र राणीकडे रंग गपचूप घेऊन येतो आणि राणीच्या गालाला लावतो आणि दोघे एकमेकासोबत रंग लावत असतात आणि भीतीजवळ उभा असतात. आता ती भीतीजवळ एकमेकाच्या गालाला रंग लावत असतात. तेवढं ते मालती येते आणि म्हणते इंद्रा. तर इंद्र लगेच बाजूला होतो. तर आता लगेच राणी इंद्राकडे बघते आणि इंद्र राणीकडे मालतीकडे बघत राहतात. तर तेवढ्यात मालती आता राणीच्या राग येते, इंद्र राणीच्या पूर्ण गालाला रंग लावते. तर बघूया आता पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.